तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, मी मुद्दाम पहिल्यांदाच तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका असं म्हणतोय, कारण या चॅनलवरती तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या जाहिराती म्हणजे तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, जाहिराती, रिझल्ट, हॉल तिकीट इतरांच्याबद्दल सर्व माहिती वेळेत आणि अपडेटेड तुम्हाला मिळत असते. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटले, की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत एम-पी-एस-सी परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या एम-पी-एस-सी गट ब परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय आहे? हा व्हिडिओ करण्यामागचा मेन उद्देश असा आहे, की बऱ्याच मुलांचा मेसेज आला, की सर एम-पी-एस-सी गट ब मुख्य परीक्षेसाठी स्पेशली पी-एस-आयसाठी कायदे अभ्यासक्रम आहे का? किंवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सर बदलला आहे का? का जुनाच आहे? तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ करतोय. कारण का ही परीक्षा होती, ही मागच्या 2022ची सॉरी 2023ची परीक्षा आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ करतोय, की 2023च्या शेड्यूलनुसार एम-पी-एस-सी मुख्य परीक्षेसाठी कायदे अभ्यासक्रम आहे किंवा नाही. तर आपण डायरेक्ट एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवरती जाऊ आणि डिटेल माहिती त्याची घेऊ. तर मी Googleवरती एम-पी-एस-सी असं सर्च केलेलं आहे. एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे मेनू दिसतील. त्या मेनूमधून आपण कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन जी काही आहे विद्यार्थ्याच्या माहितीसाठी त्या मेनूवरती क्लिक करून ड्रॉपडाउन लिस्टमधून एक्झामिनेशन या टॅबवरती जायचं आहे. एक्झामिनेशन या टॅबवरती गेल्यानंतर सिलेबस या टॅबवरती क्लिक करून आपल्याला सिलेबसच्या टॅबवरती जायचं किंवा सिलेबसच्या विंडोमध्ये जायचं आहे. सिलेबसच्या विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचा सिलेबस बघायला मिळेल. सिव्हिल जज आहे, सिव्हिल जज ज्युनियर त्याच्यानंतर सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइज ग्रुप सी लिमिटेड डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंटल एक्झामचा हा सिलेबस आहे. त्याचबरोबर इतरही बरेचसे सिलेबस आहेत. महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गेझेटेड सर्व्हिसेस कंबाईंड प्रिलिम एक्झामिनेशन सिलेबस पण दिलेला आहे. प्रीचा सिलेबस दिलेला आहे, जो 9/10/2024 रोजी अपडेट झालेला आहे. त्याच्याबरोबर साधारणपणे ग्रुप सीचा पण सिलेबस इथे दिलेला आहे. तोही 9/10 रोजीच अपडेट झालेला आहे. तुम्हाला ग्रुप बीचा मेन्सचा सिलेबस बघायचा असेल, तर साधारणपणे तुम्ही थोड्याशा पेजेसवरती क्लिक केला, तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. पण मी तुम्हाला एक डायरेक्ट हिंट देतो, की तुम्हाला इथं सर्च करायची काही गरज नाही किंवा पेजेसवरती जायची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट इथं टाइप हिअर टू सर्च या सर्च बॉक्समध्ये जर ग्रुप बी असं सर्च केलं, तर ग्रुप बीच्या संदर्भातल्या जेवढ्या काय इन्फॉर्मेशन्स असतील, तर त्या इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला पाहायला मिळतील. ह्याच इन्फॉर्मेशनच्या पेजेसवरती 2 नंबरच्या पेजवरती तुम्हाला एम-पी-एस-सी ग्रुप बीचा म्हणजे महाराष्ट्र नॉन गॅझेटेड मेन्स एक्झामिनेशन ग्रुप बीचा रिवाइज्ड सिलेबस बघायला मिळेल, जो 5 डिसेंबर 2022 रोजी रिवाईज झालेला आहे किंवा चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर काय मेन्सचा सिलेबस चेंज झालेला नाही आहे. तर त्यामुळे आपण त्या सिलेबसची पी-डी-एफ बघणार आहोत. तर मी पी-डी-एफवरती क्लिक करतोय. नवीन विंडोमध्ये पी-डी-एफ ओपन होईल. बघा महाराष्ट्र राजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब म्हणजेच महाराष्ट्र नॉन गॅझेटेड सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन ग्रुप बी. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे ग्रुप बीचा 2 पेपर असणार आहेत. कारण तिन्ही परीक्षेसाठी एक कॉमन नीस आहे. त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका संख्या 2 आहे. पेपर क्रमांक 1 200 गुणाचा, पेपर क्रमांक 2 200 गुण, एकूण 400 गुण. त्याच्यामध्ये वेगळं असं आहे, की शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पी-एस-आयसाठी आहे. बघा, शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरता आहे. त्याच्यामध्ये शारीरिक चाचणीचे 100 गुण आहेत व मुलाखतीचे 40 गुण. अशा पद्धतीने परीक्षा योजना आहे. साधारणपणे आपण अभ्यासक्रम जर बघितला तर पेपर 1चा अभ्यासक्रम जो आहे, जो आपला ट्रेडिशनल आहे, मराठी आणि इंग्लिश जो होता तो 50-50 मार्काचा परीक्षा पेपर आहेत. साधारणपणे 100 गुण आहेत. मराठी 50 गुण 100, इंग्रजी 50 प्रश्न गुण 100 म्हणजे पेपर क्रमांक 1 आहे तो 100 प्रश्न आहेत आणि गुण मात्र 200 आहे. ठीक आहे. वेळ 1 तास. त्याच्यानंतर तर दुसरा प्रश्न आहे सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये प्रश्नसंख्या 100 आहे, गुण ही 200 आहेत. पण जो डिटेल सिलेबस आहे, जो मुलांची शंका होती, की सर मुख्य परीक्षेच्या पी-एस-आयचे कायदे आहेत का? कारण का आत्ता जो काही पूर्वची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना वाटतंय, की सर मी पी-एस-आयला क्वालिफाय होतोय आणि मला पी-एस-आयच्या मेलची तयारी करायची आहे आणि त्या मेलच्या अभ्यासक्रमामध्ये कायदे समाविष्ट आहेत का? तर मित्रांनो,
मी डिटेल जातोय पेपर क्रमांक 2 वरती. पेपर क्रमांक 1 इथं दिलेला आहे डिटेल मराठी, इंग्रजी. त्याचप्रमाणे आपण पेपर क्रमांक 2 वरती जर गेलो तर तुम्हाला विषय किंवा घटक बघायला मिळतील. पहिला घटक आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन. दुसरा आहे चालू घडामोडी. तिसरा आहे अंकगणित व सांख्यिकी. चौथा माहितीचा अधिकार अधिनियम आहे. 5वा घटक जो दिलाय राज्यव्यवस्था, भारतीय संघ राज्यव्यवस्था म्हणजे राज्यघटनेच्या संदर्भात. 6वा घटक आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. पूर्वला पण होता, इथेही आहे. 7वा घटक दिलेला आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. प्रीला पण होता, मेन्सला पण आहे. बरेचसे कॉमन घटक तुम्हाला इथं बघायला मिळतील. पर्यावरण हा घटक एक्स्ट्रा दिलेला आहे, जो पूर्व परीक्षेला तुम्हाला नव्हता. साधारणपणे राज्यसेवेच्या मेन्सला असतोय. तो पर्यावरण हा घटक इथं दिलेला आहे. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान बघा, सगळ्यात अवघड घटक इथं दिलेला आहे, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. बऱ्याचशा विज्ञानच्या जे काही शिक्षक आहेत त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकांनी चांगले प्रयत्न केले पाहिजे मुलांच्यासाठी. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान घटक आहे. आणि शेवटचा घटक आहे अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे 5 डिसेंबर 2022 रोजी सिलेबस अपडेट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर आहेत. पहिला पेपर मराठी इंग्लिश, दुसरा पेपर सामान्य क्षमता चाचणी आणि त्याच्यामध्ये कुठेही PSIचे कायदे नमूद नाही आहेत. तिन्ही परीक्षाला मिळून एकच पेपर आहे. म्हणजे मेन्सला पहिला 2 पेपर आहेत. पहिला पेपर आहे तो मराठी इंग्लिश आणि दुसरा पेपर आहे तो सामान्य अध्ययन, जो कॉमन आहे. तिन्ही परीक्षेला तो कॉमन आहे. म्हणजे पूर्वी ह्याच्यापूर्वी साधारणपणे प्रत्येक विषयाचे मेन्सचे पेपर वेगळे होते. STIला वेगळा होता, ASUला वेगळा होता, PSIला वेगळा होता. फर्स्ट पेपर कॉमन असायचा, दुसरा पेपर मात्र तिन्ही पदांसाठी वेगळा होता. पण लास्ट अपडेटनुसार तिन्ही विषयाला सेकंड पेपर हा एकच आहे. आणि त्याचा सिलेबस मी तुमच्यासमोर दिलेला आहे. याची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला, महाटेस्ट सिरीज या टेलिग्राम चॅनलला मी PDF अपलोड करून देईन. मी चॅनलवर त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन PDF डाउनलोड करू शकता. कृपया धन्यवाद. व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होते की PSI मेन्सला म्हणजे 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या गट ब पूर्व परीक्षेचा जो मेन्स परीक्षा होणार आहे, त्या मेन्स परीक्षेसाठी PSIसाठी कायदे हे घटक नाही आहेत. कॉमन पेपर आहे. म्हणजे कॉमन 2 पेपर आहेत. पहिला मराठी इंग्लिश आणि दुसरा सामान्य अध्ययन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. माहिती महत्त्वाची वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.